आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी हात जोडते, खऱ्या गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी प्लीज माझी मदत करा. मी पदर पसरते हवं तर. माझं सौभाग्य परत मिळवून द्यायला मला एक शेवटची मदत करा प्लीज. ठीक आहे, बोला. थँक्यू सर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं करून जर काही प्रूव्ह झालं नाही तर तुमच्या नवऱ्याला जी शिक्षा होणार आहे ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. मान्य आहे मला. आई अंबाबाई शपथ. बोला, काय प्लॅन आहे? माझ्या मृत्यूची बातमी पसरवायची. काय? हो, पण खोटी बातमी. सगळ्या कोल्हापुरात ही बातमी पसरवायची. अगदी माझ्या घरी सुद्धा ही बातमी खरी वाटली पाहिजे. खरं तर मी आत्ता जीव द्यायला गेले होते, पण आता हाच खेळ आपण खेळायचा. मला खात्री आहे सगळ्या गावात माझ्या मृत्यूची बातमी पसरली की कामिनी बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही. ती नक्की बाहेर येईल. ठीक आहे, पण या सगळ्यात तुमच्या घरची एक व्यक्ती मला हवी, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. आहे एक अशी व्यक्ती. कोण? प्रताप काका. साहेब, तुम्ही अक्षरावर विश्वास ठेवलात आणि तिला मदत करायला तयार झालात, त्याबद्दल तुमचे लय आभार. खरंच काका. सर, खरंच तुमच्या मदतीशिवाय हे काहीच सिद्ध करू शकले नसते मी. तुमचे खरंच खूप उपकार आहेत. थँक्यू. हो मॅडम, असं बोलून लाजवू नका. खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी. मी फार रूढ वागलो तुमच्याशी आणि तुमच्यामुळेच एका निरपराध व्यक्तीला शिक्षा देण्यापासून मी वाचू शकलो आणि खरा गुन्हेगार पकडू शकलो. माझ्या कारकिर्दीमध्ये निरपराध व्यक्तीला शिक्षा करण्याचं पाप माझ्या हातून घडलं असतं आणि ते पाप करण्यापासून तुम्ही मला वाचव. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. आणि हो मॅडम, आता पोलीस स्टेशनला येऊन सुंदर सूर्यवंशींना सोडवण्याची प्रोसिजर पूर्ण करा. आणि हो, त्या कामिनीला मी थेट कोर्टात उभं करणार आणि तिची सुटका होणार नाही याची खबरदारी मी घेतो. आई, मला माफ करा. मी तुम्हाला या कशाचीच कल्पना न देता हे नाटक केलं. पण मी हे फक्त सुंदरसाठी केलं, बाकी काही नाही. मला माफ कराल ना? केलंस तू अक्षरा? अगं जीव गेला असता माझा. लय जीव घेणं होतंय. शांत व्हा, रडू नका ना. हे बघा, तुम्ही आता समध्यादी शांत राहा.
आपल्याला पोलीस स्टेशनात जाऊन सुंदरला परत घेऊन यायचंय ना? तुम्हा सगळ्यांची मी माफी मागते. मला हे जे काही नाटक करावं लागलं त्यासाठी खरंच सॉरी. मला माहितीये माझ्या अशा वागण्याने तुमचं सगळ्यांचं मन दुखावलं गेलंय, पण खरंच मी पुन्हा माफी मागते. मी हे जे काही केलं ते माझ्या सौभाग्यासाठी केलं. नाही पुरी, माफी कसली मागतीस? उलट तुझं कौतुक आहे. आपल्या न्यायासाठी ठामपणे लढलीस. अगं असं धाडस करणारी, आपल्या माणसांसाठी, आपल्या घरासाठी जीवाची बाजी लावणारी स्त्री प्रत्येकाच्या घरात असावी. काय रे, बरं ना? खरंय तुमचं. अक्षरा माझी सून असल्याचा मला लई अभिमान आहे. सूर्यवंशी घराण्याला शोभेल अशी सून आहे ती, आणि आज ते तिनं सिद्ध बी करून दाखवले. लई कौतुक वाटतं मला तिचं. चला बाहेर या. कोर्टात जायचंय ना? हो चला. दादा, हो एक विनंती आहे बघा. मला शेवटची 5 मिनिटं मिळते का माझ्या बायको संग बोलायला? अहो 5-7 मिनिटं कशाला? चांगली 7 जन्म घ्या आणि काय बोलायचं ते बोलत बसा. आम्ही काय तुमच्या नवरा बायकोच्या आड येणार नाही. आता काळजी नका करू. या सगळ्यात तुम्हाला जिने अडकवलंय ना, ती पुराव्यानिशी सापडलीय. तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध झालंय. तुमची सुटका झाली. मी तुम्हाला घरी येऊन जायला आली. अक्षरा, तुम्ही खरं सांगताय ना? खरंच. म्हणजे मी निर्दोष आहे? हा, मी खरंच निर्दोष आहे ना? खरंच ना? बघा, मी तुम्हाला आजपासून सांगत होतो की नाही मी निर्दोष आहे म्हणून, पण तुमचा विश्वास बसत नव्हता. आता कळलं नव्हतं तुम्हाला? हो, तू निर्दोष आहेस हे आम्हाला जरा उशिरा कळलं. पण असो अक्षरा, आमच्या काही मर्यादा अधोरेखित झाल्या. पण खरं तर एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना एखाद्या व्यक्तीबद्दल वैयक्तिक आकस मनात ठेवू नये. उलट वस्तुनिष्ठ तपास करावा, हा धडा तुम्ही आम्हाला शिकवला. सो हॅट्स ऑफ टू यू. खरं तर तुम्ही पोलिसात असायला हवं. इव्हन पोलिसांच्याच व्ह्यूने तुम्ही काम केलंय. कमाल. अक्षरा, तुम्ही खरंच लय भारी आहेसा बघा. म्हणजे ना माझा जीव जळलाय तुमच्यावर. म्हणजे असं लवातलं प्रेम झालंय तुमच्या संग. मलाही. आय लव्ह यू.
आता मला मागचं काय आठवो अगर न आठवो, पण तुम्हीच माझ्या सहचारणी आहात, तुम्हीच माझ्या जीवनसाथी आहात बघा. सुंदर, माझं सुंदर. सुंदर, अरे आई, आता रडायचं नाही बघा, मी आलोय ना. पोरगा आला माझा घरला, देवीचा अंगारा घेऊन येते, तिचीच कृपा आहे म्हणायची. मी बी घरात सगळ्यांना सांगून येतो. अहो आई, मी तुम्हाला सांगितलं ना, आता रडायचं नाही. मी आलोय की नाही आता, हे बघा आता समजा नीट होणार आहे, काय बी काळजी करू नका. बाहेर लेकर नाही काळजी करत मी. सुंदर, तुला तुला किती त्रास सहन करायला लागला रे. आईचं काळीज आहे माझं, त्रास तर होणार ना. आईची माया येडीच असते बघ. थांब, अंगारा लावते. आई अंबाबाईची कृपा अशीच राहू दे आपल्या सुंदरवर. अरे असू दे, सुखी राहा. सुखी राहा. सुंदर, अरे जेलात जाऊन चांगलीच तब्येत सुधारली तुझी. काय रे बारक्या. बरं ऐक, मी जरा जाऊन येतो. अरे आता कुठे चाललायस? अरे अख्ख्या कोल्हापुरात दवंडी देऊन येतो. आपला भाऊ जेलात ना निर्दोष सुटून आलाय. हा, पेड वाटूनच अख्ख्या कोल्हापुरात. अक्षरा, तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत बघ. आई, तू मला कायमचं तुझ्या ऋणात बांधून टाकलं आहेस. तुझे उपकार कसे फेडणार आहे मी इतकंच करू शकते. अय्यो, काय करताय तुम्ही? आणि हे काय चाललंय? उपकार, आभार, ऋण, नका ना असं बोलू माझ्याशी. मुलगी आहे ना मी तुमची. मग मुलीशी अशी उपकाराची भाषा करतात का? मुलीला आईने फक्त आशीर्वाद द्यायचा आणि पाठीशी खंबीर उभं राहायचं. आई, काय आशीर्वाद देऊ? हे समज तर तुझंच आहे. आणि माझी झोळी तर तू सुखानं भरून टाकलीस. त्यातलंच काढून वेगळं तुला काय देऊ?
एवढंच सांगते, सुखात राहा. खूप वनवास भोगलाय तुम्ही, आता तो संपला म्हणायचा. तुझं सौभाग्य अखंड राहू दे आणि त्याला तुझी साथ बी अशीच असू दे. सुंदर, सुटलास गड्या. कुणाच्या तरी कर्दीमुळं आपल्या सूर्यवंशी कुळावर बट्टा लागला होता, आता निघून गेला. आता समजा आपल्या मनाप्रमाणे होणार. बरं, आता सगळ्यांचं भेटून झालं असेल तर जिजूंना आत घेऊन जायचं का, की इकडेच बसवायचंय आज त्यांना? खुर्ची आणू? चला चला. सुंदर सुटून आला तेव्हा गावभर पेढं वाटलं त्यांनी, आणि माझ्या लेकाच्या वेळी उपकार केले का सोडून आणलं त्याला. कुणाच्या बी चेहऱ्यावर आनंद नव्हता, उलट आल्या पावली त्याला घरातून हकलून दिला. आणि तुम्ही त्याला स्वतःचे बाप म्हणवता ना. तुमच्या आतला बाप तर केव्हाच मेला आहे. तुम्हाला तुमच्या लेकाचा आनंद नाही बघता आला. पण आज तर सुंदरला सोडवण्यासाठी वराती मोरं नाचतात ना, तसं गेलं नाचत पुढं पुढं. उगा येड्यागत काय बी बडबडू नका. मी अक्षरा संघ हात मिळवणी केली का तर अश्विनला सोडवण्यासाठीच. आणि तुला पहिल्यापासून चांगलं ठाऊ, अक्षरा मला शत्रू होती. लेखावरच्या प्रेमापोटीच मी समज विसरलो आणि हे पाऊल उचललं ना. प्रेमापोटी काय उपयोग आहे एवढं समज करून? तो आहे का आपल्या जवळ? अगं नसं ना का, पण तिथे जेलमध्ये सडण्यापेक्षा हे बरं नाही का? तो जेलमधनं बाहेर आला हे जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी सध्या तेच लय आहे. तुम्ही माना यात समाधान. तो सुंदर जेलमध्ये सुटून पार घरी आला. घरी समजा सण साजरा करतात तसं सगळं चाललेलं आहे. आणि परत एवढं होऊन सुद्धा परत तो त्याच्या आईच्या पत्राखाली आला. पण माझं काय? माझा लेक कुठे आहे माझ्याजवळ? त्याला नको का आई बाबांचं प्रेम? त्याला नको का या घरची माया? माझा लेक मला इथं हवाय. तुम्हाला ना माझं आणि माझ्या लेकाचं मन कधी कळलंच नाही. उगा कशाचा संदर्भ कशाला जोडायला जाऊ नकस. आणि मृतासारखा हट्ट बी करू नकस. तुला चांगलंच ठाव आहे हे कशामुळे घडलं आणि याचा परिणाम काय झालं ते. तेव्हा नीट राहा, समद्यांबरोबर नीट वाग. आणि लोकांवरचा राग सोडियो आता. बाकी पुढं माग समज नीट झालं की अश्विनला परत घरला आणता येईल. पर आता ती येळ नाही. तुम्ही मला काय बी समजू नका. माझा लेक मला घरला पाहिजे. आणि जोवर माझा लेक घरात येत नाही तोपर्यंत मी सगळ्यांचा रागच करणार. कुणाशी बी प्रेमाने वागणार नाही. समजाचा दुस्वास करणार. आणि त्याला तुमची पण साथ असेल ना तर तुमचा बी. अहो, तुम्हाला गरम पाणी काढून देते. जरा कडक पाण्याने शेकत शेकत आंघोळ केलीत ना की बरं वाटेल. 2-3 दिवस नीट झोपला नाही आहात. गरम गरम पाण्याने आंघोळ करा, फ्रेश व्हाल एकदम. मी आलेच. येऊ का? हो, परवानगी कसली मागताय? या की थेट आत. जिजू
तुम्हाला कळलं का? तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी ताईने काय भन्नाट आयडिया केली. आमची तर पायाखालची जमीनच सरकली होती, पण ती कामिनी बरोबर ताईच्या जाळ्यात अडकली. शरू, अगं माझे कपडे का घेऊन आलेस? अगं आता तू इकडेच राहणार ना, याच रूम मध्ये? आईंच्या रूम मध्ये थोडीच राहणार आहे, म्हणून तुझं सामान आणलंय. हो ना जीजू? होय होय, अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही. जीजू, ताई काहीच बोलत नाहीये. मला वाटतं तिला नाही आवडणार इथे राहायला. मी एक काम करते, मी घेऊन जाते परत तिचं सामान. एक काम करा, तुम्ही ह्यांच्या सामानाबरोबर आहे ना माझं सामान बी घेऊन जा. आता ह्याच इथं राहणार नसतील तर म्या एकटा राहून काय करू इथं? जा तुम्ही घेऊन. हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे, ठीक आहे. नाही नाही, कुणी कुठे जायची गरज नाहीये. मी राहीन इथेच. शाबास, आता तुम्ही माझे जीजू शोभता.